नमस्कार, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तर आता बाप्पांचे आगमन काहीच दिवसांवर राहिलेले आहे आणि ह्या वर्षी बाप्पा तर छान असे 7 दिवस आहेत. त्यांच्यासाठी आपण मस्त असे नवीन नवीन प्रकारचे मोदक करणार आहोत. त्यातलाच हा एक प्रकार गुलाबजाम मोदक. चला तर मग आपण रेसिपी बघूया त्याची. एका मिक्सर जारमध्ये असं सुकं खोबरं, त्यामध्ये तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स घ्या. असं छान असं बारीक करून घ्यायचं आहे, थोडं थोडं दूध घालून त्याच्यामध्ये. हे बघा असं व्हायला पाहिजे, अगदी बारीक पण नाही घट्ट पण नाही. आता आपण हे गुलाबजामचं चितळेचं घेतले आहे ते आपण पीठ मळून घेणार आहोत. एका बाजूला मी कढईत तेल तापायला ठेवलं आहे आणि एका साईडला पाकाची तयारी केली आहे. हे बघा आपलं मिश्रण आहे. आपण हे असेच मोदकाचा साचा घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपलं सारण भरायचं आणि जे आपलं खोबऱ्याचं सारण केलं आहे ते भरायचं. हे बघा आणि हे बंद करून घ्यायचं. हे अशा प्रकारे सर्व मोदक करून घ्यायचे. असे मी हे व्हाईटवाले केले होते आणि आता थोडंसं सारण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ऑरेंज फूड कलर घेतला आहे मी. म्हणजे मोदक जेव्हा तयार होईल तेव्हा ते सारण फार दिसायला खूप सुंदर होईल. सारणाची काही चव बदलणार नाही फूड कलरमुळे. हे बघा त्याचप्रमाणे पुन्हा सगळे मोदक करून घ्यायचे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे मी सर्व मोदक करून घेतले. तोपर्यंत आपलं तेल पण तापलेलं आहे. हे बघा आता हे सर्व मोदक असे तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. मंद आचेवरच ते तळायचे आहेत आपल्याला. आपला पाक पण रेडी झाला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून मोदकांना पाकात मुरू द्यायचे. त्याची खसखस तव्यावर परतून हे बघा असे खसखस पेरून घ्यायचे त्यांच्यावर. दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात. आणि खूप पटकन होणारी, झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही. अशाच नवीन नवीन मोदकांच्या रेसिपीज मी आता टाकणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. हे बघा असे हे मोदक तयार झालेले आहेत. खूप छान लागतात आणि हे आधीच बनवून ठेवू शकता. हे बघा मी तुम्हाला असं ओपन करून पण दाखवते. बघा मस्त ऑरेंज कलर येतो आतमध्ये आणि छान मऊ रसदार हे होतात. नक्की ट्राय करा एकदा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसह. बाय बाय.